घोणसा येथे झालेल्या नेत्रनिदान व आरोग्य शिबिराचा हजारोंच्या वर रुग्णांनी घेतला लाभ. विजयबाबू चोरडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. युवा उद्योजक तथा दानशूर व्यक्तिमत्व तथा भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त आज रविवारी दिनांक 1 सप्टेंबर रोजी घोणसा येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे मोफत आरोग्य शिबिर, नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात दरा साखरा, चिचघा, पवनार, जुनोना, दाभाडी, आडकोली, कडकडोह, झमकोला, रासा, बोर्डा, कोरंबी, मारेगाव, मोहर्ली, सुरला, निमणी व स्थानिकांनी तसेच परिसरातील हजारोच्या वर रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी 80 ते 100 रुग्ण पात्र झालेत. यांना कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे पाठवण्यात आले. त्यांचे जेवण, राहणे, खाणे, औषधी, चष्मे हे सर्व त्या रुग्णांना मोफत मिळणार आहे. 200 ते 300 रुग्णांचा औषधोपचार करण्यात आला. 1 आठवड्यात त्यांना आराम पडला नाही तर त्यांना सेवाग्राम येथे उपचाराकरिता हलवण्यात येणार असल्याचं यावेळी नेत्र तज्ज्ञांनी सांगितलं. आरोग्य व नेत्रनिदान शिबिरात हजारोंच्या वर रुग्णांनी सहभाग घेतला. यात नेत्र, बीपी, शुगर, हृदयविकार तसेच अनेक आजाराची तपासणी या शिबिरात मोफत करण्यात आली व तसेच रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडिया यांचा 4 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून वणी उपविभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे देखील आवाहन विजयबाबूंनी केले आहे. या शिबिरात रुग्ण तपासणीकरिता डॉक्टर अमोल पंडित, डॉक्टर शेषराव चौधरी, डॉक्टर नितेश कुमार, डॉक्टर प्रांजल जैन, डॉक्टर पवन तळवी, डॉक्टर अक्षय ठाकूर, डॉक्टर पुडेकर, सोशल वर्कर, कार्डकर, सचिव टाकसाडे यांनी काम पाहिले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी घोणसा येथील श्री गजानन महाराज मंदिराचे विश्वस्त, कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्रामचे चमू, स्वर्गीय पारसमलजी चोरडिया फाउंडेशन वणीचे चमू, इंडियन रेड क्रॉस सोसायटी उपजिल्हा शाखा व चोरडिया हॉस्पिटल वणीचे चमू तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल विजयबाबू चोरडिया यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट. स्वर्गीय पारसमलजी चोरडिया फाउंडेशन व इंडियन रेड क्रॉस सोसायटी सब डिस्ट्रिक्ट ब्रँच 1 यांच्या संयुक्त विद्यमाने गजानन मंदिर घोणसा येथे नेत्रनिदान व आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आले आणि ह्या आयोजनामध्ये आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणात या परिसरातील रुग्णांनी चांगल्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिलेला आहे. आपल्यासोबत इंडियन क्रॉस सोसायटी सब डिस्ट्रिक्ट ब्रँचचे आपल्यासोबत गोविंद ढोके सचिव, प्रोजेक्टर डायरेक्टर आपल्यासोबत आहे. तर या शिबिरामध्ये मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल काय बोलाल? माननीय विजयबाबू चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त जे काही आयोजन झालं आहे त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आहे असं आपल्याला दिसते आहे. बरोबर आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी पुण्याचं काम जो आहे ते करत आहेत. त्याच्याकरिता इंडियन रेड क्रॉस सोसायटीला सोबत घेतलं आहे. त्याच्याकरिता मी इंडियन रेड क्रॉस सोसायटी सब डिस्ट्रिक्ट ब्रँच वणी तर्फे त्यांचा धन्यवाद देतो. आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणावर इथे घोणसा व साखरा, कायर इथून परिसरातून रुग्णांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थिती दर्शवत या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे. आपल्यासोबत या परिसराचे समाजसेवी विजयबाबू चोरडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घोणसा येथे श्री गजानन मंदिरामध्ये आज नेत्रनिदान आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर विजयबाबूंना आपण विचारणार आहोत की आपल्या वाढदिवसानिमित्त जे काही सत्र, जे काही सप्ताह चालू आहे, या सप्ताहाच्या माध्यमातून विविध उपक्रमाचे आयोजन देखील केलेले आहे. तर आपल्या वाढदिवसानिमित्त हे जे उपक्रम आहे आयोजित केलेले याची रूपरेषा काय, कशा पद्धतीने राहील? जय श्रीराम. सर्व वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेला माझा नमस्कार. नुकताच आत्ता आम्ही मागं पूर्ण 1 आठवडा जन्माष्टमीचे कार्यक्रम घेतले आणि ते 27 तारखेला संपले. त्यानंतर आता माझ्या वाढदिवसाचं जे सत्र आहे ते चालू झालेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही येत्या या 1 तारखेला आपण मोतीबिंदू शस्त्रक्रियाचा घोणसा गजानन महाराज मंदिर या प्रांगणात शिबिर आयोजन केलेले आहे. याच्यामध्ये अनेक लोकांचे ऑपरेशन, उपचार व त्यांच्या डोळ्यांचे चष्मे असे सर्व
त्यांना जे काही त्यांच्यासाठी चांगलं करता येईल आणि इतर आरोग्याचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरही त्यांची ट्रीटमेंट करून त्यांना औषधोपचार देऊन त्यांच्या जेवणापासून तर सर्व व्यवस्था आपण इथे केलेली आहे आणि अगदी सुखरूपपणे त्यांचं ऑपरेशन करून त्यांना घरपोचपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही 2 तारखेला वणी इथे मोठा पोळा होणार आहे. त्यामध्येही आम्ही सर्व शेतकऱ्याचा सत्कार सन्मान करून त्यांना काही ना काही देणगी स्वरूपात एक पाकिट देणार आहे. तसेच 3 तारखेला तानापोळा म्हणून आपली जे बाल गोपाल मंडळी आहे जे आपल्यासाठी कृष्णाचं रूप असते, लहान लहान पोरं देवाचं स्वरूप असते, त्यांच्यासाठी आपण 10 सायकली अ आणि ब गटामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या 10 सायकली 1 ते 6 वयोगटी आणि 6 ते 12 या वयोगटासाठी 2 गटमध्ये राहील. तसेच 10 लकी ड्रॉ ठेवलेले आहे आणि जेवढे लोक या पोळ्यामध्ये तानापोळ्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी होईल अशा सर्वांना आपण एक प्रोत्साहन पारितोषिक म्हणून एक टिफिन शाळेचा ते सर्वांना कंपल्सरी देणार आहोत सर्व स्पर्धकांना आणि त्यामध्ये तिथे अल्पपहाराची त्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे असे विषय. आणि त्याच्यानंतर 4 तारखेला आमचे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 3 ठिकाणी आमचे मोठे मोठे कार्यकर्ते मेळावे आहे. ते वणी शहरात तसेच मारेगावमध्ये आणि झरी तालुक्यात असे 3 तालुक्यात त्यामध्ये बरेच लोकांचं पक्षप्रवेश आणि इतरही वाढदिवसाची निमित्ताने जनसामान्यासाठी शिलाई मशीनचे वाटप असो की आपल्या सफाई कामगाराचे सत्कार आणि बरेच काही विषय वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे विषय आहे ते सर्व आम्ही पार पाडणार आहे. आणि पुन्हा 9 तारखेला आम्ही माथार्जून इथं आरोग्य शिबिर मोतियाबिंदू शस्त्रक्रियेचा पुन्हा घेण्याचा निश्चित केलेला आहे. झरीचा हा दुर्गम भाग आहे आणि या भागाला सर्व झरीचे जे जवळपासचे गावं आहे ते कनेक्टेड आहे आणि जनसामान्यापाशी तळागाळाच्या माणसाची सेवा व्हावी या दृष्टिकोनातून आपण माथार्जूनसारख्या गावामध्येही मोतियाबिंदू शस्त्रक्रियेचे आपण आयोजन करत आहोत. तरी सर्वांनी याचा पण लाभ घ्यावा ही अशी कार्यक्रमाची रूपरेखा माझ्या वाढदिवसानिमित्ताने आपण आयोजन केली आहे. आणि हे जे सर्व कार्य आहे हे माझ्या सर्व सोबत जे सहकारी आहे मग विशाल दुधबळेजी असेल, अशोक सिंगजी असेल, शुभम भाऊ असेल, आनंद भाऊ श्यामभाऊ भडगरेजी असेल, रोटरी क्लब असेल, जेसीस क्लब असेल, रेड क्रॉस सोसायटी असेल, या सर्व माझ्या मित्रपरिवारांच्या माझ्या अनेक संस्थाचे सहकारी मला नेहमीच मदत करतात. त्यांच्या माध्यमातून हे पार पाडतो. मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि असंच जीवनात चांगलं कार्य मी करत राहील असं ईश्वरचंदी आणि सर्वसामान्य जनतेला आशीर्वाद मागतो आणि मी हे सेवेचे कार्य सतत माझ्या जीवनात चालू देईल एवढे सांगून माझ्या शब्दांना विराम देतो. समाजसेवी विजयबाबू चौडिया यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दर्शवून या आयोजित उपक्रमाला लाभ घ्यावा अशी सुद्धा त्यांनी वनी न्यूज एक्सप्रेसला आपल्या मनोगतातून प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. या भागाचे घोणसा भागाचे आणि श्री गजानन महाराज देवस्थान यांचे अध्यक्ष समाजसेवी दिलीपजी काकडे साहेब आपल्यासोबत आहे. तर आज आपल्या परिसरामध्ये विजयबाबू चौडिया यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो उपक्रम आहे नेत्र निदान आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या आयोजनामध्ये वाढता जो जनतेचा प्रतिसाद आहे, रुग्णांनी खूप मोठ्या प्रमाणात मध्ये इथे हजेरी दर्शवली आणि या शिबिराचा त्यांनी लाभ घेतलेला आहे. तर या प्रतिसादाबद्दल आणि या उपक्रमाबद्दल काय बोलाल? मी प्रथम विजयबाबूंचे आमच्या या गजानन नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना या वाढदिवसानिमित्त ॲडव्हान्समध्ये भरभरून शुभेच्छा देतो की ईश्वर त्यांना सुदृढ आरोग्य आणि समाजसेवा करण्याची प्रेरणा देत राहो. विजयबाबूंनी जो इथे नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचं हे आयोजन केलेलं आहे, खरोखरच ते एक प्रेरणादायी आहे आणि एक कौतुकास्पद आहे. जनसेवेचं कार्य हे नितांत ते करत असतात, पण इथल्या ज्या खेडोपाड्यातील जनता आहे ही दवाखान्यापर्यंत किंवा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे घरपोच सेवा दिली आणि याचा निश्चित मनस्वी आनंद आहे आम्हाला. आणि इथून जे खेड्यातील व्यस्त वेळेतून जे शेतीची वेळ आहे, पोळ्याचे दिवस आहे, याही वेळेत हे
मला वाटतं एक 800-900 हजारापर्यंत लाभार्थी आहे की जे या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आले आहे. निश्चितच त्यांचे आशीर्वाद विजयबाबूंना राहतील आणि त्यांचं आरोग्य, त्यांची संपूर्ण आयुष्य हे आनंदाने भरून निघो अशी मी गजानन महाराजांना प्रार्थना करतो आणि त्यांना पुढच्या या कार्यामध्ये यश देवो अशी मी शुभेच्छा देतो. घोणसा परिसरातले नावाजलेलं व्यक्तिमत्व दिनकररावजी पावडे भाजप नेते आपल्यासोबत आहेत. दिनकररावजी, ह्या वाढत्या प्रतिसादाबद्दल आणि हे जे शिबिराचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याबद्दल आणि विजयबाबूंच्या कार्याबद्दल काय बोलाल? खरं तर आज घोणसा या गावी स्वर्गीय पारसमलजी चोरडिया फाउंडेशन वणीच्या वतीनं या ठिकाणी विजयबाबू चोरडिया यांच्या पुढाकाराने आरोग्य तपासणी तथा नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू ऑपरेशनची व्यवस्था म्हणून या ठिकाणी शिबिर घेण्यात आलं. खरोखरच हे अभिनंदनीय कार्य आहे. त्यांनी या वर्षामध्ये जवळपास 4 शिबिरे घेतले आणि 3600 लोकांची तपासणी करून जवळपास 900 नागरिकांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून त्यांचे उपचार केले आणि या माध्यमातून लोकांना नेत्राच्या दृष्टीने एक चांगली सुविधा निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला. खरोखर अशा या घोणसा गावीसुद्धा अनेक जवळपास याच्या शिबिरामध्ये 500च्या वरती संख्या नागरिक या ठिकाणी तपासणी करता आलेले आहेत. ही गरज होती, कारण या ठिकाणी अनेक योजना शासकीय असल्या तरीही कुठंतरी आम्ही कमी पडतो आहे आणि म्हणून अशा काही संस्था समोर आलेल्या आहेत ज्या शासनाची मदत पण होते आहे. अशा या चांगल्या कार्याबद्दल मी विजयबाबूचं अभिनंदन करेल आणि त्यांना धन्यवादसुद्धा देईन. विजयभाऊंनी हाती घेतलेलं जो कार्य आहे ते वंदनीय असल्याचं या भागातले समाजसेवी दिनकररावजी पावडे यांनी वनी न्यूज एक्सप्रेसशी बोलताना आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आपण बघू शकतो या परिसरातील नागरिकांनी प्रचंड असा या शिबिराला प्रतिसाद दिलेला आहे आणि आपली या शिबिराच्या माध्यमातून आपली उपचारसुद्धा त्यांनी केलेला आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी विजयबाबू चोरडिया यांच्या स्नेहकिंतांनी पारसमलजी चोरडिया फाउंडेशन आणि विविध संघटनांनी जो खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. रुग्णांची भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. भोजनाचा आस्वाद घेताना आपल्याला रुग्णांचे मित्रपरिवार नातेवाईक आपल्याला दिसते आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची इथे नोंदणी झालेली दिसते आपल्याला आणि सगळे रुग्ण लाईनमध्ये लागून आपला उपचार करण्यासाठी ते सज्ज झालेले आहे. आपण बघू शकतो आपण कशा पद्धतीचे उपचार आणि कुठकुठून रुग्ण या ठिकाणी दाखल झाले आपण रुग्णांकडूनही सुद्धा आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. आपण बघू शकतो की लाईनमध्ये लागलेले सगळं नेत्रनिदानासाठी आलेले रुग्ण आता उपचारासाठी त्यांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. तर आपण विचारणार आहोत, आई कुठून आली? कोडपाखिंडी गुरपाखिंडी. आपण दयगाव घोणसा बोर्डा झमकुला घोणसा 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 रासा 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 सोनेगाव रासा रास छाकरा जमकुला सुकनेगाव 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 दहेगाव दहेगाव. घोणसा परिसराच्या आजूबाजूचे जे खेडे आहे त्या ठिकाणाहून आणि स्थानिकांनी सुद्धा या नेत्रनिदान शिबिरासाठी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावलेली आहे आणि आपण पुरुष रुग्णांकडे आपण जाणार आहोत आणि यांचाही वाढता खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष वर्गाने सुद्धा या शिबिराचा लाभ घेण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याचं आपल्याला दिसते आहे. तर कुठून आले दादा? घोणसा जयगाव कुठून आले जी? कुठून आले? कुठून आले? कुठून आले? सोनेगाव. पारसमलजी चोरडिया फाउंडेशनच्या वतीने जो आयोजित केलेला आज घोणसा इथे शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. तर किती रुग्णांची नोंद झालेली आहे आपण ते सुद्धा नोंदणी कक्षाकडे आपण वळतो आहे. आपण नोंदणी कक्षाकडे आपण आलेलो आहोत. तर दादा आतापर्यंत किती रुग्णांची नोंद झाली आहे? आत्तापर्यंत 400 ते 500 रुग्ण झालेले आहेत. 400 ते 500 रुग्णांची इथे नोंद झाली आहे. तर हा जो आकडा कितीपर्यंत पार करेल असं आपल्याला वाटते? अंदाजी लोकसंख्या पाहून वाटते 700 ते 800 लोक होणार कमीत कमी.
700 ते 800 रुग्णांचा आकडा पार करण्याचं इथे नोंदणी कक्ष अधिकारी यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि विजय भाऊनी अशाच पद्धतीचे उपक्रम राहून गरीब गुद्यांची आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा नेहमी नित्यनिमानं करत राहावी अशी अपेक्षा अनेकांकडून करण्यात येत आहे. वनी न्यूज एक्सप्रेससाठी कॅमेरामॅन अक्षयसह विनोद कुमार आदे, घोणसा.